This is Savan sir from Shri Coaching Classes and Study Center. In the last lecture, we have left with the question number 7 from problem set 1. Linear equation in two variable. We are going to discuss today question number 7, remaining word problems. See, today we have to start with the question number 3. As we know, we have to solve word problem. While you are solving word problem, I told you 5 important tips: reading, understanding, unknown terms, form equation, use proper method and write your answer. So in this lecture also we have to follow the same tips. Let us start question number 3. First, step 1, read question carefully. I am reading for you, listen carefully. To find the number of notes that Anushka had, complete the following activity. In this question we have a small activity and one person is given, Anushka. Actually there are two persons, one is Anand and other is Anushka. The first person is Anand giving some amount to Anushka, and we have to find number of notes as given below. See, activity. Suppose that Anushka had X notes of rupees 100 and Y notes of rupees 50 each. First case, Anushka got rupees 2500 from Anand as denominations mentioned above. This is first condition, equation 1. If, second condition, if Anand would have given her the amount by interchanging the number of notes, Anushka would have received rupees 500 less than the previous amount. This is what? Equation number 2. Therefore, the number of notes dash dash, fill in the blanks. This is our question. Question number 3. It's a very big question because it is activity. Before solving this, we must study what is given information, given two conditions. See, suppose that Anushka had X notes of rupees 100 and Y notes of rupees 50. X note of rupees 100 and Y number of notes for rupees 50. तर बघा क्वेश्चन मध्ये दोन टाइपचे नोट आहेत रुपीज 100. तुम्ही हे इमॅजिन करा सिच्युएशन. इक्वेशनच्या अगोदर हे अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. बेसिक आहे, लिहायची काही गरज नाही. रुपीज 100 ची ही नोट आहे. सपोज आपल्याकडे अशा 5 नोट असतील, सिंपल कॅल्क्युलेशन 5 नोट असतील, त्याची अमाउंट काय होईल? टोटल अमाउंट सिंपल आहे, आपण त्याला मल्टिप्लाय करतो. आपण असं नाही करत 100 प्लस 100 प्लस 100. इट्स अ व्हेरी लॉंग मेथड. आपल्याकडे सिंपल शॉर्टकट आहे, नोट इंटू नंबर ऑफ नोट. नोटची जी अमाउंट आहे त्या अमाउंटला आपण नंबर ऑफ नोट्सनी मल्टिप्लाय करतो. इट गिव्ह अस टोटल अमाउंट 500. लक्षात आलं असेल, 100 रुपीचे नोट आहे, 5 नोटा घेतले की 500 रुपये होता टोटल अमाउंट. सपोज आपण आता याच्यामध्ये नोट्स वाढवल्या, 100 रुपयाच्या आपण 10 नोटा घेतोय. आता पुढची टोटल काय असेल? 110 जा आता अमाउंट होणार आहे 1000. तुमच्या लक्षात आलं असेल. आता आणखीन एक आपण नंबर घेऊन बघूया. आता आपल्याकडे नंबर आहे 25. मीन्स 100 रुपीच्या 25 नोट्स तुमच्या हातामध्ये आहेत. तर मला फास्ट आन्सर सांगा 2 सेकंदांमध्ये किती अमाउंट तुमच्याकडे असेल. करेक्ट, तुमच्याकडे आहे 2500. 2500 एवढी अमाउंट तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या लक्षात आलं. म्हणजे आपल्याला मला हे तुम्हाला सांगायचं आहे, नोट आणि नंबर ऑफ नोट या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं. हे इक्वेशन फॉर्म करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा आणखीन एक नंबर घेतोय मी. आपल्याकडे असं एक्स नोट आहे, 100 रुपीचा एक्स नोट ॲज गिव्हन इन द क्वेश्चन. अनुष्काकडे एक्स नोट आहे, तर तिच्या हातामध्ये 100 रुपीजच्या नोट प्रमाणे किती अमाउंट असायला पाहिजे? या फॉर्म्युल्याप्रमाणे अनुष्काकडे असेल 100 मल्टिप्लाइंग बाय एक्स, तर मल्टिप्लिकेशन येणार आहे 100x. म्हणजे टोटल अमाउंट आहे 100x. एक्सला काहीतरी व्हॅल्यू आहे, ते व्हॅल्यू आल्यानंतर आपण सांगू शकतो ऍक्च्युअल अमाउंट किती आहे. ओके, हे लक्षात आलं. तर याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी इक्वेशन फॉर्म करायचं आहे. वायच्या केसमध्ये पण असंच असणार आहे. वाय म्हणजे 50 मल्टिप्लाइंग बाय वाय होणार. ओके, सी अगेन आय एम गोइंग टू रीड फर्स्ट कंडिशन. अनुष्का गॉट रुपीज 2500 फ्रॉम आनंद. अनुष्काला
आनंद कडून टोटल अमाऊंट भेटलेली आहे 2500. एवढी अमाऊंट तिला मिळालेली आहे. ही अमाऊंट दोन प्रकारच्या नोटमध्ये डिवाइड केलेली आहे. एक आहे 100 रुपयाची नोट आणि दुसरे आहेत 50 रुपयाची नोट. तर काय त्या सर्टेन नोट्स असतील ते दोन्हींची मिळून व्हॅल्यू होते 2500. त्याचं इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. ऑब्विसली 100चे नोट प्लस 50च्या नोट ह्याची आपल्याला प्लस करायचं, ऍडिशन करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा इक्वेशन बाय फर्स्ट कंडिशन 100 मल्टिप्लाइंग बाय x because we have x number of notes plus 50 yza because y notes of rupees 50 equal to total amount given 2500. This is what equation 1. Now we have to simplify this equation. Always remember, if it is possible to divide the equation by a certain number, means all the three values of equation, then always simplify the equation, write into simplest form because it is easy to calculate. Okay, that's why I did calculation dividing by 50. Here 52s are 51s are 55s are 250 remaining 0. This is equation number 1 in a simplest form. Write on this much. See second condition, if Anand would have given her amount by interchanging the number of notes. This is very important condition. आता यावेळेस आनंदने काय केलं, नंबर ऑफ नोट्स म्हणजे नोट्सची संख्या इंटरचेंज केली आहे. म्हणजे 100च्या जेवढ्या नोटा होत्या त्या 50च्या असणार आहेत आणि ज्या 50च्या नंबर ऑफ नोट्स आहेत त्या आता 100ला जाणार आहेत. म्हणजे एक्स आणि वाय हे इंटरचेंज होणार आहे. तर आता जी अमाऊंट आहे, अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन प्रिव्हियस अमाऊंट. तर इथे स्टुडंट काही कन्फ्युज होतात. म्हणजे अनुष्काकडे ₹500 नाही. नीट जर वाचलं लक्षात येईल स्टेटमेंट असं आहे, अगोदरच्या पेक्षा आता तिच्याकडे 500 अमाऊंट कमी आहे, लेस आहे. मागच्या केसमध्ये किती अमाऊंट होती तुम्हाला माहिती आहे, 2500. त्याच्यातून 500 कमी झाले. मग आता किती अमाऊंट असणार आहे तिच्याकडे, करेक्ट 2000. आता 2000 आहे आणि नंबर ऑफ नोट्स पण इंटरचेंज झाले. बघा नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज झाल्यामुळे अमाऊंट कमी झाली. ओके, तर आता इथे इक्वेशन तयार करतोय मी. 50 पहिला येणार आहे 50x प्लस 100y इज इक्वल टू द अमाऊंट इज ₹2000. लक्षात आलं. आता हे इक्वेशन पण असं आहे, याला आपण इझिली 50 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे आपल्याला मिळेल सिम्पलेस्ट फॉर्म. सो हियर डिवाइडिंग बाय 50 वी गेट x प्लस 2y 54 जा 10. से इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन 2 तुमच्याकडे आहे, इक्वेशन 1 ऑलरेडी आहे. इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला इथून पुढे काय करायचं, एलिमिनेशन मेथड यूज करायची, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, पेज नंबर 29, टेक्स्टबुक पेज नंबर 29. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. In this question we have two persons, Manish and Savita. By first condition, sum of their present ages is 31. Means we can say x plus y equal to 31. Means we need to consider the present age of Manish is x year and the present age of Manita is y years. Okay, let us write. See first condition, I wrote by first condition, sum of their present ages is 31. Means Manish's age plus Savita's age is equal to 31. This is very simple condition. But second condition we have little bit confusion. See, it is Manish's age 3 years ago. 3 years ago. म्हणजे मनीषचं आत्ताचं वय नाही, 3 वर्ष अगोदरचं वय. आता थोडा विचार करा की मनीषचं एज आपण 3 वर्ष अगोदरचं घेतोय तर काय असेल. म्हणजे तुम्ही स्वतःच विचार करा. आता तुमचं एज 15 आहे, 3 वर्षापूर्वी तुमचं एज काय असणार आहे, 15 मायनस 3 म्हणजे 12. आपण तिथे -3 करणार आहे. इथे आहे मनीष x -3, हे आहे मनीषचं एज. मग आता मनीषचं जर एज आपण 3 ने कमी केलं तर सविताचं पण एज मायनस होणार आहे सेम नंबरनी, कारण दोघेही त्याच एज मध्ये मागे जातील. बरोबर. Then Manish's age 3 years ago was 4 times the age of Savita. Was 4 times the age of Savita. Savita's age y -3. See, I'll explain this equation.
x minus 3 because 3 years ago. was, is, was असे वर्ड जिथे असतात त्या ठिकाणी इक्वल टू साइन द्यायचं असतं. त्यानंतर आहे 4 टाइम्स मीन्स 4 मल्टिप्लाइड बाय एज ऑफ सविता. तर सविताचे एज y minus 3 बिकॉज हिअर वी मेक -3. लक्षात आलं तुमच्या. आता याला आपल्याला घेऊन जायचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ओके, तर इथे 4 ने मल्टिप्लाय होईल फुल ब्रॅकेट x minus 3 as it is multiplying by 4y and 4 3s are 12. आता इथे काही टर्म्स आपल्याला शिफ्ट करावे लागतील. व्हेरिएबल लेफ्ट साइड मध्ये ठेवायचे आणि जे कॉन्स्टंट नंबर आहे ते राईट साइडला, म्हणजे -3 राईट मध्ये जाईल, 4y लेफ्ट मध्ये, म्हणजे या दोन टर्म्स यांच्यामध्ये इंटरचेंज होणार आहे. ठीक आहे, तर इक्वेशन काय असेल बघा आता, x minus 4y इक्वल टू -12 प्लस 3. 12 चं साइन ऍज इट इज राहणार आहे, 12 चं साइन चेंज झालेलं नाही, फक्त 3 चं साइन आपण चेंज केलंय. -12 प्लस 3, तर याचं फायनल इक्वेशन तयार होईल बघा, x minus 4y इक्वल टू -9 बिकॉज 12 इज अ बिगर नंबर. बिगर नंबर साइन नेगेटिव्ह, मायनस साइन आलेला आहे. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2 इन अ स्टँडर्ड फॉर्म. इथे मी लिहिलं इक्वेशन नंबर 2 या साईडला. इथे इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व्ह करायचे आहे. एक्स कोएफिशियंट सेम आहे, तर डायरेक्टली तुम्ही इक्वेशन 1 फ्रॉम 2 मायनस करून y ची व्हॅल्यू काढू शकताय. y आल्यानंतर पुन्हा प्रोसेस करून x ची व्हॅल्यू काढायची. या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5, इट्स अ स्टार क्वेश्चन. यू नो व्हाट इज मीन बाय स्टार? स्टार मीन्स फर्स्ट क्वेश्चन. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of skilled and unskilled workers. आता याच्यामध्ये काही वर्ड तुमच्यासाठी नवीन आहेत ते मी एक्सप्लेन करतो. डेली वेजेस म्हणजे त्यांचं पेमेंट, त्यांचा कामाचा मोबदला, सॅलरी. स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. आता स्किल आणि अनस्किल्ड असणारे दोन टाईपचे वर्कर असतात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे चित्र, म्हणून मी बोर्डवरती काय पिक्चर्स ड्रॉ केले. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. मला माहिती आहे ड्रॉइंग एवढं छान नाहीये, पण आपलं काम ह्याच्यावरून होतं. हे आहे फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये दोन टाईपचे वर्कर असणार आहेत. एसके म्हणजे स्किल्ड वर्कर, USK म्हणजे अनस्किल्ड वर्कर. आता स्किल वाले म्हणजे ज्यांना प्रॉपर ट्रेनिंग आहे. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग लोक असतात, त्यामध्ये ITI केलेले असतात, त्यांना प्रॉपर माहिती असते की कशी मशीन हँडल करायची. ते आहेत स्किल असणारे वर्कर, स्किल्ड वर्कर. अनस्किल्ड म्हणजे हे लोक यांच्या हेल्पसाठी काम करतात, यांना मटेरियल प्रोव्हाइड करतात. असे लोक असतात ज्यांना अनस्किल्ड वर्कर असं म्हणतात. म्हणजे यांचं असं काही टेक्निकल कोर्स किंवा डिप्लोमा डिग्री झालेली नसते. ते फक्त एक त्यांच्यासाठी मदत किंवा हेल्पिंगचं काम करत असतात. त्यांची तिथे गरज असते त्या फॅक्टरीमध्ये. अशा लोकांना अनस्किल्ड वर्कर म्हणतात. आता जे प्रोफेशनल आहेत नक्कीच त्यांचं पेमेंट जास्त असणार आहे यांच्यापेक्षा. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये रेशो दिलाय 5:3. हे स्किल वाले लोक आहेत आणि हे अनस्किल वाले लोक आहेत. आता रेशोचा अर्थ काय असतो? रेशो म्हणजे याच्यातून तुम्हाला ऍक्च्युअल पेमेंट लक्षात येणार नाही. ऍक्च्युअल पेमेंट तर आपल्याला काढायचे. स्किलचा वर्करचं पेमेंट जर 5 रुपीज असेल, त्या ठिकाणी अनस्किल वाल्याचे पेमेंट असणार आहे 3 रुपीज. हे मिनिमम अमाऊंट मी सांगतोय. मग आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, याचं जर पेमेंट 50 असेल तर याचं असणार आहे 30, याचं 500 असेल तर याचं असणार आहे 300, याचं 5000 असेल तर याचं असणार आहे 3000 अँड सो ऑन. या पद्धतीने. मग आता याचं पेमेंट किती असेल, याचं ऍक्च्युअल पेमेंट किती आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढायचं. हे फक्त मी तुम्हाला रेशो कशाला म्हणतात ते सांगितलं. रेशो इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द 2 नंबर. 2 नंबरचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे रेशो असतो. कंपॅरिझन आहे, दोघांची तुलना आहे. याच्यावर लक्षात येते की स्किल वाल्याचं पेमेंट जास्त आहे अनस्किल पेक्षा. ठीक आहे. आता आपण प्रॉपर कंडिशन्स रीड करूया आणि इक्वेशन फॉर्म करायचे. इक्वेशन फॉर्म मी करणार आहे आणि सॉल्व्हिंगचं काम तुम्हाला करायचं. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन रीड करा. सी फर्स्ट कंडिशन. बिफोर दॅट वी हॅव टू consider some amounts as x and y as given on the board. Let the daily wages of skilled and unskilled workers are x and y respectively. Means x stands for skilled worker and
Y stands for unskilled worker. Okay, this is amount. It is in rupees. By first condition, ratio of their daily wages. Ratio means nothing but comparison of two quantity. Here the actual amount is X and Y. That's why X dividing by Y. First quantity divided by second quantity equal to, again, first quantity 5 and second quantity 3 as given in a question. That's why X upon Y equal to 5 upon 3. This is a ratio. By cross multiplication, X multiplying by 3, Y multiplying by 5, it is equal to 5. 3X equal to 5. But we need a standard form. That's why on the left hand side, Y becomes minus 5Y, 3X minus 5Y equal to 0. इथून हा पूर्ण टर्म इकडे आला म्हणजे हा स्पेस एम्प्टी आहे, त्या ठिकाणी असते व्हॅल्यू 0. दिस इज इक्वेशन नंबर 1. नोट डाउन. स्टुडंट, बाय सेकंड कंडिशन, the total salary of one day of both of them is rupees 720. It is given. Salary of only one day, both of them is 720. That's why X plus Y equal to 720. Simple equation. Now your turn. You know what to do. Use elimination method. Before elimination method, observe X and Y. These are single variables. They do not have any coefficient. They just have only one coefficient. And in first equation we have 3x minus 5y. Means equation 2 multiplying by 3 or multiplying by 5. You have two options. Like this, you can solve this and write your own answer. Okay. See students, question number 6, last question of this chapter. Places A and B are 30 km apart and they are on the straight road. Hamid travels A to B on bike. At the same time, Joseph starts from B on the bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. This is first condition. If the Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. As we know, whatever we have to find, that thing we have to consider as unknown term. Means in this question given, find the speed of Hamid and Joseph. तर हा क्वेश्चन आहे टाइम, डिस्टन्स आणि स्पीड. टाइम, डिस्टन्स, स्पीड या तीन कॉन्सेप्टवर हा क्वेश्चन आधारित आहे. इथे स्पीड आपल्याला फाइंड करायचे, डिस्टन्स दिलेला आहे, टायमिंग दिलेले आहे, दोन वेगळ्या कंडिशन आहेत, दोन वेगळे टायमिंग्स इथं आहेत. ह्या तिघांचा फॉर्म्युला यूज करायचं हे आपल्याला लक्षात येत आहे. तर आपण स्टार्टिंगला स्पीडला कन्सिडर करूया ऍज अ एक्स अँड वाय. इथे स्क्रीन बोर्डवरती तुम्हाला दिलेला आहे. रोड आहे, स्ट्रेट लाईन मध्ये रोड आहे, ए पॉइंट आणि बी पॉइंट. तर ए पॉइंट मधून हमीद स्टार्ट करतोय, इकडे हमीद आहे आणि इकडे आहे जोसेफ. तर ए पॉइंट म्हणून हमीदने स्टार्ट केलं, बी पॉइंट म्हणून जोसेफने स्टार्ट केला. पहिल्या केसमध्ये ते दोघेही एकमेकांकडे अपोजिट डायरेक्शन मध्ये येतात. ते कुठल्या तरी एका पॉइंटला ते भेटतात. त्याचा टायमिंग दिलाय 20 मिनिट्स. ही आपली पहिली केस आहे. यासाठी आपल्याला त्यांचे स्पीड घ्यावे लागतील. तर आपण हमीदचा स्पीड घेऊया एक्स आणि जोसेफचा स्पीड वाय. फर्स्ट कंडिशन, केस 1. Suppose Hamid's speed is x km per hour and Joseph's speed y km per hour. आता हे दोघांची स्पीड आपल्याला काढायची. तर इथे या तुम्हाला पिक्चर मध्ये असं दिसतंय, ए पासून बी पर्यंत डिस्टन्स दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, स्पीड आपल्याकडे आहे. आता आपल्याला काढायचे एक्स आणि वाय, इक्वेशन पण फॉर्म करायचं आहे. हे जे स्पीड तुम्ही बघताय किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि या ठिकाणी टाइम दिलेला आहे मिनिट्स मध्ये. म्हणजे आवर्स आणि मिनिट्स चे कॅल्क्युलेशन पॉसिबल नाहीये. म्हणजे आपल्याला या मिनिट्सचे आवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके, तर मी इथे लिहितो 20 मिनिट्स इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 60 आवर्स. म्हणजे 20 ला 16 डिवाइड केली की त्याचे आवर्स कन्वर्ट होतात. आवर्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. 21 जा 20, 23 जा, म्हणजे लक्षात घ्या 20 मिनिट्स म्हणजेच 1/3 आवर असं या ठिकाणी आपण नंबर घेणार आहोत फ्रॅक्शन मध्ये. आता बघा पहिली कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशन मध्ये
हे 30 किलोमीटर डिस्टन्स एकाने कंप्लीट नाही केले, दोघांनी मिळून केले. म्हणजे काय डिस्टन्स हमीदने कव्हर केलं आणि त्यापैकी काय डिस्टन्स जोसेफने कव्हर केलाय. म्हणजे दोघांनी मिळून हे डिस्टन्स कव्हर केलंय. त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत, डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स इक्वल टू टाइम मल्टिप्लाइंग बाय स्पीड. डिस्टन्स फॉर्म्युला काय यूज केलाय, डिस्टन्स एक आहे, कॉन्स्टंट नंबर आहे आणि ते दोघांनी मिळून कव्हर केलेला आहे. मग तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तर टाइम मल्टिप्लाय बाय स्पीड असा फॉर्म्युला आहे. ते सगळं नोट डाऊन करा. ही अशी छोटीशी डायग्राम काढा. यानंतर मग तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तयार करायचे. ओके, सी फर्स्ट कंडिशन, डिस्टन्स कव्हर्ड बाय द हमीद इन 20 मिनिट्स प्लस डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ इन 20 minutes. The total distance covered by both of them is equal to 30 minutes. So here x means a speed of Hamid multiply by time. 20 minutes can be written as 1 by 3. X multiplying by time is time into speed plus time into speed. It gives distance. Distance covered by Hamid. This is distance covered by Hamid and distance covered by Joseph. Like this. प्लस दोनों का डिस्टेंस मिला के 30. इक्वेशन तयार झाला x plus y equal to 90. Multiplying whole equation by 3 because we need to cancel this 3. Means here multiplying by 3 cancel. Same thing here and 33 are 90. This is equation number 1. Simple आहे. तर केस नंबर 2 जे आहे सेकंड सिच्युएशन ती आपल्याला परत रीड करावी लागेल. क्वेश्चन स्टार क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला पूर्ण विचार करून व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. हे क्लिअर झालं असेल तर आपण आता सेकंड कंडिशन बघूया. सी स्टुडंट, सेकंड कंडिशन अशी आहे, तर ए आणि बी म्हणजे हमीद आणि जोसेफ हे एकाच डायरेक्शनला जाणार आहेत. म्हणजे ए कडून बी कडे, ए टू बी या डायरेक्शन मध्ये जाणार आहेत. म्हणजे हा जो आहे जोसेफ तो पण सेम डायरेक्शनला जाणार आहे. आता या केसमध्ये काय होतं, 3 तासानंतर त्यांची भेट होते. 3 आवर्स नंतर त्यांची मीटिंग होते. पहिल्या केसमध्ये 20 मिनिट्स मध्ये कारण ते अपोजिट डायरेक्शनला होते, तर एकाच डायरेक्शनला आहेत म्हणून नक्कीच टाइम जास्त लागणार आहे. आणखीन एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची आहे, या केसमध्ये हा जो ए आहे म्हणजे हमीद आहे याचा स्पीड बी पेक्षा जास्त असला पाहिजे आणि तो आहे या क्वेश्चन मध्ये, तरच ते दोघं एकमेकांना भेटतील. सपोज त्या दोघांचा स्पीड जर सेम असेल तर ते दोघं कधीच एकमेकांना भेटणार नाही. या केसमध्ये हमीद जो आहे त्याचा स्पीड जास्त आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वाय पेक्षा जास्त आहे. इथे लक्षात. आता पुढे बघा, दोघं एकमेकांना 3 तासामध्ये भेटतात म्हणजे या सेकंड कंडिशन मध्ये टाइम आहे 3 आवर्स, टाइम दिलेला आहे 3 आवर्स, पण डिस्टन्स आता 30 किलोमीटर राहिलेलं नाही. डिस्टन्स हे थोडं वाढले. किती वाढले बघा, इथं बीच्या पुढे गेले म्हणजे 30 किलोमीटरच्या पुढे ते निघून गेलेले आहेत. त्यामुळे ए ने डिस्टन्स जास्त कव्हर केले बी पेक्षा. म्हणजे हमीदने ए पॉइंट पासून ते या एका पॉइंट पर्यंत, सपोज आपण याला मीटिंग पॉइंटला नाव देऊया सी. हा जो तिसरा पॉइंट इथं आहे त्यांचा मीटिंग पॉइंट. ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स या हमीदने कव्हर केलंय. किती डिस्टन्स कव्हर केलंय, 3 तासामध्ये. टाइम मल्टिप्लाइंग बाय स्पीड. टाइम आहे 3 आवर्स आणि त्याचा स्पीड होता x किलोमीटर. आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही मग आपण डिस्टन्स घेतलं 3x. टाइम इंटू स्पीड जो लास्ट टाइम फॉर्म्युला वापरला होता, डिस्टन्स फॉर्म्युला 3x. तर आता हा जो जोसेफ आहे बी पासून सुरू झालाय तो आणि तो लगेच सी ला जाऊन भेटला. म्हणजे फक्त त्याने एवढंच डिस्टन्स कव्हर केलं. हे डिस्टन्स आहे त्याचं 3y, कारण याचा स्पीड आहे y किलोमीटर पर आवर. त्याने पण 3 तासाचाच वेळ घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता काय होईल बघा, हमीदचं डिस्टन्स जोसेफ पेक्षा जास्त आहे. किती जास्त आहे, हा एवढा पार्ट तर दोघांचा सेमच आहे. हा जो पोर्शन आहे फक्त हे 30 किलोमीटर जास्त आहे. म्हणजे दोघांच्या डिस्टन्स मध्ये बघा, हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, दोघांच्या डिस्टन्स मध्ये 30 किलोमीटरचा फरक आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट डिस्टन्स जरी माहित नसेल तरी आपण इक्वेशन असं लिहू शकतो, 3x इक्वल टू, याने 30 किलोमीटर कमी केलंय सो इथे आपल्याला लिहावं लागेल 30 प्लस 3y. बघा, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स होतं 3x, फुल डिस्टन्स ए टू सी, आणि हमीदचा आहे इथं 3y हे डिस्टन्स, आणि हे राहिलेलं 30 किलोमीटर पण मी इथे लिहिलंय. म्हणजे जे तुम्ही बघताय लाईन्स, या लाईनवरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन येऊ. 3x मायनस 3y इक्वल टू 30. तर याला 3 तुम्ही बघताय
सगळीकडे आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 ने डिवाइड केलं की हे तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये x - y = 10. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. खूप इझी इक्वेशन आहे. त्या दोघांचे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करा, याचा आन्सर शोधा आणि मला आज जे क्वेश्चन झालेत आणि मागच्या लेसन मध्ये जे झाले होते मागच्या लेक्चर मध्ये ते दोन्हींचे मला रिप्लाय पाहिजे. ठीक आहे. मॉर्निंग बॅच प्लस इव्हिनिंग बॅच. तर सर्व स्टुडंटला, जे स्टुडंट हा व्हिडिओ बघत आहेत ते आपल्या श्री क्लासेसशी कनेक्टेड असतील किंवा नसतील, तर सर्वच विद्यार्थ्यांना सूचना आहे ज्यांनी माझे पहिल्यापासून आजपर्यंतचे व्हिडिओ पाहिले त्यांच्यासाठी. तर आज हा चॅप्टर इथे संपलेला आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याच्यामध्ये आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. ऍक्टिव्हिटी, प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट कम्प्लीट झालेला आहे. काही क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहे. आता सगळं झाल्यानंतर काय काय असतं तुम्हाला माहिती आहे. झाल्यानंतर इव्हॅल्युएशन व्हायलाच पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासाठी टेस्ट प्लॅन केली आहे. 20 मार्क्सची टेस्ट मी तुम्हाला देणार आहे. त्या टेस्टमध्ये फुल चॅप्टर येणार आहे. प्रॅक्टिस सेट, सॉल्व एक्झाम्पल असू शकतात आणि प्रॉब्लेम सेट पण आपण घेतलेला आहे, त्यामुळे त्यावरती पण आपण क्वेश्चन विचारू शकतो. फक्त राहणार आहे काय, ग्राफिकल मेथडचे क्वेश्चन मी त्याच्यामध्ये अवॉइड करणार आहे, कारण आपण ग्राफिकल मेथड घेतलेली नाही, ती स्किप केली. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे आणि छान पेपर लिहायचा आहे. तर तुमच्याकडे वेळ आहे. आजचा दिवस सुरुवातीपासून तुम्ही प्रॅक्टिस करत आलाय. उद्याचा दिवस आहे. उद्या इव्हिनिंगला तुम्हाला टेस्ट मिळणार. तर टेस्ट कुठे लिहायची, तुमच्याकडे जर आन्सर शीट सेपरेट अवेलेबल असेल तर त्यावरती लिहा. क्लासचं नाव वरती पाहिजे, तुमचं स्टुडंट नेम सगळं डिटेलमध्ये लिहून, स्टँडर्ड 10, सब्जेक्ट, डेट पण तिथे पाहिजे मेन्शन करायचे. त्यानंतर मग तुम्हाला सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नाही लिहिले तरी चालतील, क्वेश्चन नंबर लिहा, आन्सर. एवढं सगळं तुम्हाला पॅरेंट्सच्या समोर बसून, पॅरेंट्स तुमचे इन्व्हिजिलेटर असतील त्यांच्या समोर बसून हे करायचं आहे. आणि टेस्ट लिहिण्यासाठी फक्त 1 तासाचा टाइम असणार आहे. टाइम सेट करायचा आहे घड्याळामध्ये 1 तास. स्टॉपवॉच लावा किंवा घड्याळासमोर ठेवा. तेवढ्या वेळामध्ये ते झालं पाहिजे. याच्यामध्ये कुणाही एक्स्ट्रा टाइम घ्यायचा नाहीये. तुम्ही स्वतः तुमचे इन्व्हिजिलेटर आहात, सुपरवायझर आहात, त्यामुळे इथे चिटिंग व्हायला नको. आणखीन एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे. आज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये श्रीकांत सरांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. म्हणजे आपण मराठीचे लेक्चर पण सुरू केले, जसं मी तुम्हाला बोललो होतो. बाकीचे सब्जेक्ट पण आपल्याला लवकरच जॉईन करतील. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते सुटले की लवकरच तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला डाऊट डिफिकल्टीसाठी पण वेळ दिला पाहिजे. तर सुरुवातीचं माझं असं प्लॅन होतं की व्हिडिओ ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह समोरासमोर येऊन हे करू शकतो. पण मी ते काल ट्रायल करून बघितलेलं आहे. माझे काही फ्रेंड आहेत, इकडचे काही स्टुडंट आहेत, त्यांच्याबरोबर मी ट्रायल घेतलं. तर नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, कुठेतरी एरर येतं आणि व्यवस्थित डाऊट क्लिअर केले जात नाहीत. थोडा टायमिंगचा प्रॉब्लेम होतो. व्हिडिओ शूट करून पाठवणं आणि लाईव्ह बोलणं याच्यामध्ये फरक आहे. तर ते आपल्याला क्लॅरिटी मिळत नाही. त्यामुळे मी ते प्लॅन कॅन्सल केलाय. आता तुमचे डाऊट कसे सोडवणार, आपण एक फिक्स टायमिंग आपण ठरवून घेऊ. त्या टायमिंगमध्ये मी पूर्ण वेळ तुम्हाला देणार. तर सकाळी 10 ते 12, 1 वाजेपर्यंत तुम्ही मला कॉल करू शकताय. तुम्ही डाऊट विचारण्याच्या वेळेस काय करायचंय, सोबत नोटबुक आणि टेक्स्टबुक, म्हणजे तुमचा क्वेश्चन रेडी पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही डायरेक्ट मला व्हॉइस कॉल करायचा आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्क्रीनमध्ये मोबाईल नंबर दिसणार आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. म्हणजे मॅथचा डाऊट असेल तर मला कॉल करायचा आहे. मराठी संदर्भात काही प्रश्न असतील तर डायरेक्टली श्रीकांत सरांना विचारायचं. ह्या 2 गोष्टी फॉलो करा. म्हणजे मॉर्निंगमध्ये डाऊट डिफिकल्टी सेशन आहे, तुम्हाला स्टडी करायचं आहे, आणि इव्हिनिंगमध्ये पेपर द्यायचा. ओके स्टुडंट्स, तर मला अपेक्षा आहे की तुम्ही छान पेपर लिहिणार आणि सर्व स्टुडंटचे मला रिप्लाय पाहिजे. मागच्या 3-4 दिवसांमध्ये स्टुडंटचे रिप्लाय येणे कमी झाले, तर आता तुम्हाला वाढवायचा आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आणि स्कोर पण चांगला आला पाहिजे. ठीक आहे. मग भेटूया आपण उद्याच्या सेशनला.